सकाळ झाली, कोंबडा आरवला, कोंबडीला उठायला उशीरच झाला. रिक्षा पकडली, निघालो कॉलेजला जायला, कारण गाडी ठेवलेली माणगाव स्टँडला. माणगाव स्टँडला पोचलो आणि नंतर घेतला आपल्या कोकच्या भाईला आणि निघालो कॉलेजला, कारण आता होता आमचा पेपरचा अभ्यास झाला नव्हता तरी फुल कॉन्फिडन्सने कॉलेजला गेलेलो. तो गाइस हमारे भाई ने आज नया फ़ोन लिया है, ये देखो iPhone 17. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. कॅमेरा बघितल्यावर कॉकच्या भाईने लगेच म्हसल्यापासून मोरब्यापर्यंत भांग फिरवला. पेपर वगैरे झाला, नंतर आम्ही निघालो घरी जायला. घरी जाता जाता भेटली आपल्याला लालपरी. घरी नाही पोचलो तर लगेच लावलं मला कामाला. सुकलेले होते नारळ, बोलले चल आता नारळ सोलून घे. नारळ सोलण्याची माझ्याकडे जवळजवळ 2-4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर तुम्हाला पण नारळ सोलण्यासाठी माणूस पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. तुमचे नारळ एकदम प्रॉपर सोलले जातील. नारळ बघा कसे एकदम पद्धतशीर सोललेत का नाही. नंतर मी आणि दीदी गेलो निजामपूरला. आम्हाला घ्यायला पाठवलेलं भाजी. संध्याकाळचं वातावरण बघा तुम्ही, एकदम कसं एकदम भारीमध्ये झालं आहे ना वातावरण. आजच्यासाठी एवढंच. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि मला पण फॉलो करा.